तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहासावरती आधारित वडलाल प्रश्नाचा भाग 4। तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आपल्यापुढे असं दिलेला आहे, कोणत्या पोर्तुगीज खलाशाने 1498 रोजी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारतातील कालिकत या बंदरावर पहिल्यांदा प्रवेश केला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वास्को द गामा। तर वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने 1498 रोजी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारतातील कालिकत या बंदरावर पहिल्यांदा त्यांनी प्रवेश केलेला आहे। कोणी? वास्को द गामा याने। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लंडन मधील काही व्यापाऱ्यांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीस कोणत्या साली इंग्लंडच्या एलिझाबेथ या राणीने पूर्वेकडील देशाची व्यापार करण्यासाठी सनद दिली? मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 31 डिसेंबर 1600। 31 डिसेंबर 1600। तर लंडनमधील काही व्यापाऱ्यांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीज 31 डिसेंबर 1600 साली इंग्लंडच्या एलिझाबेथ या राणीने पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची सनद दिलेली आहे। किती? 31 डिसेंबर 1600 या रोजी। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या मोगल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जहांगीर। तर ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवलेला आहे। कोणाकडून? जहांगीर या मुघल सम्राटाकडून। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या देशाने भारतातील सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पोर्तुगाल। तर पोर्तुगाल या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केलेला आहे। कोणी? पोर्तुगाल। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फ्रेंचांच्या वसाहतीचे प्रमुख केंद्र कोणते होते? तर फ्रेंचांच्या वसाहतीचे प्रमुख केंद्र हे पॉंडिचेरी हे होते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया सर्वप्रथम कोणी घातला? तर भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालने सर्वप्रथम घातलेला आहे। कोणी? बंगालने। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला? तर बॉक्सरच्या लढाईतील 1764 या विजयाने हा अधिक मजबूत केला गेला। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर प्लासीची लढाई। तर 1757च्या प्लासीच्या लढाईने इंग्रजांचा भारतात पाया रोवला गेला आणि बॉक्सरच्या लढाईने तो मजबूत झाला। बॉक्सरची लढाई काही झाली? तर 1764 रोजी बॉक्सरची लढाई झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा गव्हर्नर कोण? तर भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा रॉबर्ट क्लाइव्ह हा आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, कोण मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होता? तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन। माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होता। पुढचा प्रश्न मित्रांनो, 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांचा सशस्त्र उठाव कोणत्या भागात झाला? 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांचा सशस्त्र उठाव कोणत्या भागात झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ओडिसा। तर 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांचा सशस्त्र उठाव हा ओडिसा या भागामध्ये झालेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? तर भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया हा लॉर्ड मॅकॅलो यांनी घातलेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, 1829 मध्ये सती चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिक। तर 1829 मध्ये सती चालीला बंदी घालणारा कायदा हा लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी संमत केलेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रॉबर्ट क्लाइव्ह। तर बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था ही रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, बंगालमध्ये कायम धारा पद्धत
कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बंगालमध्ये कायमधारा पद्धत सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ब्रिटिशांनी कोणत्या प्रांतात रयतवारी पद्धत सुरू केली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई व मद्रास. तर ब्रिटिशांनी मुंबई व मद्रास या प्रांतात रयतवारी पद्धत सुरू केली होती. तर मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन असलेल्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.